आणखी एक मोठी बातमी आहे। राज्य सरकारने घोषित केलेल्या 75,000 पदांच्या भरतीची जाहिरात जानेवारीमध्ये घोषित करण्याची मागणी केली जाते आणि तसं न केल्यास स्पर्धा परीक्षा समन्वय समिती राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। राज्यामध्ये 75,000 पदांच्या नोकर भरतीची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात कुठल्याच भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जानेवारी महिन्यात जर भरती प्रक्रिया सुरू झाली नाही, जाहिरात प्रसिद्ध झाली नाही, तर संबंधित प्रक्रिया वेगाने सुरू झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा दिलाय। आणखी एक मोठी बातमी बुलढाणा जिल्ह्यातून लोणार तालुक्यामध्ये रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून एका 18 वर्षीय विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे। 18 जानेवारीला कैलास गायकवाड नामक युवकानं आत्महत्या केली। त्यानं आत्महत्या का केली याचं कारण स्पष्ट झालेलं नव्हतं, मात्र काही दिवसाआधी मृत कैलास गायकवाड यांना आपल्या मामाशी वसतिगृहात आपली रॅगिंग सुरू असल्याचं सांगितलं होतं आणि त्याचबरोबर शिक्षक सुद्धा विनाकारण शिवीगाळ करत असल्याचं त्या विद्यार्थ्यानं आपल्या मामाला सांगितलं आणि त्याची ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे। या ऑडिओ क्लिपच्या आधारावरती आता पोलिसांनी तब्बल 5 जणांवर रॅगिंगचे गुन्हे दाखल केलेत। यामध्ये 3 विद्यार्थ्यांसह वसतिगृह गृहपाल आणि एका शिक्षकाचा देखील समावेश आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात या प्रकरणामुळे खळबळ माजली आहे। लोणार पोलिसांनी 3 विद्यार्थ्यांसह वसतिगृह गृहपालाला अटक केली आहे। राहुल खंदारे आमचे प्रतिनिधी बुलढाण्यातून आपल्यासोबत आहेत। राहुल, या 18 वर्षीय विद्यार्थ्यावर किती दिवसापासून रॅगिंग सुरू होतं? अतिशय धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल। लोणारच्या ITI शाळेमध्ये हा संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी सुरू होता। 18 वर्षाचा विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आला होता आणि शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांवर त्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून नाहक त्रास देऊन त्यावर रॅगिंगचा प्रकार जो आहे तो त्या ठिकाणी सुरू होता। वारंवार हा प्रकार त्या ठिकाणी सुरू होता। एवढंच नव्हे तर तेथील शिक्षक असतील, कर्मचारी असतील, त्यांच्याकडून त्या विद्यार्थ्याला नाहक त्रास देऊन अश्लील शिवीगाळ देखील त्या ठिकाणी होत होती। हा संपूर्ण प्रकार जो आहे विद्यार्थ्यांनी आपल्या सुरुवातीला घरी सांगितला। घरी सांगितल्यानंतर घरच्या लोकांनी त्या ठिकाणी या घटनेला गंभीर घेतलं नाही। त्यानंतरही त्या विद्यार्थ्यांवर रॅगिंग त्या ठिकाणी सुरू होती। हा संपूर्ण प्रकार सुरू असताना विद्यार्थ्यांनी आपल्या मामाला फोन करून त्याच्यासोबत घडलेली संपूर्ण घटना त्या ठिकाणी सांगितली। त्यानंतरही हा प्रकार थांबला नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली आणि आपला जीव गमावला आहे। हा संपूर्ण प्रकार सुरू असताना देखील घरचे लोक असतील, त्याचबरोबर शिक्षक असतील, यांच्याकडून कुठल्याही प्रकारची गंभीर दखल घेतली गेली नव्हती। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली आहे आणि आत्महत्या केल्यानंतर आता मामाचा आणि त्या मुलाचा ऑडिओ क्लिप जे आहे ते व्हायरल झालेली आहे आणि त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी त्याच्यावर होणारी रॅगिंग, कशा प्रकारचा त्याला त्रास दिला जात होता हे संपूर्ण त्या ठिकाणी नमूद केलं। त्या आधारावरच आता पोलिसांनी 3 जणांवर गुन्हे दाखल केले आणि अतिशय धक्कादायक हा प्रकार घडल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजली आहे। राहुल, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद आणि संबंधितांवरती कारवाई होईल अशी आपण अपेक्षा करूयात।